नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. महापालिकेचे यंदाचे अंदाजपत्रक राहणार वास्तववादी. थकीत कर वसुलीला देणार प्राधान्यक्रम. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची माहिती. इंद्रभुवनच्या नूतनीकरणामुळे गतवैभवाबरोबरच मिळाले बळकटीकरण. आणखी 200 वर्ष इमारत राहणार भक्कम. महापालिका आयुक्त तेलीसह वास्तुविशारद मुनीश पंडित यांनी केली पाहणी. शहरात दिसून आला श्री गणेश जयंतीचा उत्साह. मानाच्या श्री आजोबा गणपती मंदिरात संपन्न झाले धार्मिक विधीसह पाळणा कार्यक्रम. आणि जल जीवन बांधकाम जनसुविधाची कामे तपासण्याचा अधिकार सीओ स्वामींनी दिला विस्तार अधिकाऱ्यांना. कामे अपूर्ण असतील तर काळ्या यादीत टाकण्याचा दिला इशारा. महापालिकेचे यंदाचे अंदाजपत्रक वास्तववादी राहणार असून थकीत कर वसुलीलाच प्राधान्यक्रम देणार असल्याचे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले. सोलापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकासाठी तयारी सुरू आहे. याबाबत एक बैठकही पार पडली आहे. दरम्यान यंदाचे अंदाजपत्रक हे वास्तववादी राहील. वाढीपेक्षाही थकीत कर वसुलीला प्राधान्य देणार असल्याचे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी स्पष्ट केले. सोलापूर महापालिका प्रशासनाकडून यंदाच्या अंदाजपत्रक तयारीसाठी लगबग सुरू आहे. यासाठी नुकतीच एक बैठकही घेण्यात आली. थकीत वसुली करण्यात येत असताना खर्च मात्र जैसे थे आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची थकबाकी त्याचबरोबर चालू कर असे दोन्ही मिळून 30% वसुलीचे प्रमाण आहे. तर चालू कर वसुलीमध्ये 88% वसुली करण्यात यश आले आहे. महापालिका प्रशासनाकडून या थकबाकी वसुलीकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत आहे. दरम्यान यंदाचा महापालिकेचे अंदाजपत्र हे वास्तववादी राहील. यंदाचे अंदाजपत्रक वास्तववादी करण्याचा प्रयत्न राहील. कोणत्याही वाढीपेक्षा थकबाकी वसुलीला प्रशासन प्राधान्य देणार आहे. दरम्यान उत्पन्न वाढीसाठी नवे स्रोत काही निर्माण करता येतील का याचाही विचार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रेडी रेकनर दरासंदर्भात गाळे भाडे वसुलीला शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना स्थगितीचे आदेश दिले आहेत. यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या गाळे भाडे वसुलीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला असल्याचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी नूतनीकरण केलेल्या इंद्रभवन इमारतीची पाहणी करत वास्तुविशारद मुनीश पंडित यांच्याकडून केलेल्या कामाची माहिती घेतली. महापालिका आवारातील सोलापूरच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या 110 वर्षांच्या हेरिटेज वास्तू असलेल्या इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरण कामामुळे गतवैभवाबरोबरच बळकटीकरणही झाले आहे. यामुळे आणखीन 200 वर्षे ही इमारत भक्कमपणे दिमाखात राहील असा विश्वास संवर्धन तज्ज्ञ वास्तुविशारद मुनीश पंडित यांनी व्यक्त केला. 110 वर्षांच्या इंद्रभुवन या हेरिटेज वास्तूला जतन करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या 5.13 कोटींच्या निधीतून नूतनीकरण करण्यात येत आहे. साधारणतः गेल्या 10 महिन्यांपासून हे इमारत नूतनीकरणाचे काम नेटक्या पद्धतीने सुरू आहे. संरक्षण हेरिटेज कन्सल्टंट या कंपनीमार्फत हे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. कन्झर्वेशन आर्किटेक्चर मुनीश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 150 कारागीर यासाठी परिश्रम घेत आहेत. महापालिका आवारातील इंद्रभुवन या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ध्वजारोहण सोहळा या इमारतीसमोरच करण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित छोटी छोटी कामे पूर्ण करण्यात येत आहेत. त्याची पाहणी आज नवी दिल्ली येथील संवर्धन तज्ज्ञ वास्तुविशारद मुनीश पंडित व शर्मिला अशोकन यांनी केली. राहिलेली कामे व इतर आवश्यक त्या सूचना संबंधित कामगारांना त्यांनी दिल्या. दरम्यान या इमारतीत खालच्या बाजूला कला दालन ऐतिहासिक वस्तू संग्रहालय राहणार आहे. यामध्ये पूर्वी इतिहास असलेली छायाचित्रेही लावण्यात येणार आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर सेंट्रल हॉल राहणार आहे तर दुसऱ्या मजल्यावर महापालिका आयुक्तांचे कार्यालय राहणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 700हून अधिक गाड्यांची आवक आली होती. एकाच दिवसात सुमारे लाखोंची उलाढाल झाली. आवक वाढली असतानाही कांद्याचे दर मात्र कमी झाल्याचे दिसून आले.
अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा कांदा लागवड विलंबाने झाली आणि त्यामुळेच आता आवक वाढली आहे. परंतु बाजारात जुना कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आल्याने कांद्याची टंचाई भासली नाही. दरम्यान कांदा बियाणे, मशागत, रोपांची लागवड, काढणी, चिरून पिशव्यात भरून बाजार समितीपर्यंत आणायला मोठा खर्च आहे. त्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल 2,500 ते 3,000 रुपयांचा दर मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. त्या आशेतून पाऊस थांबल्यानंतर सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील कर्नाटक भागात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. उशिराने लागवड झाल्याने नवीन कांदा डिसेंबर अखेरीस बाजारात आला. आता आवक दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु जसजशी आवक वाढेल तसा भाव कमी होत असल्याची स्थिती आहे. नोव्हेंबर अखेरीस सोलापूर बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल 2,500 रुपयांपर्यंत भाव होता. सरासरी दर 1,500 रुपये मिळत होता. जुन्या कांद्यामुळे दर वाढत नव्हते. आता नवीन कांद्याची आवक वाढली पण दर मात्र वाढण्याऐवजी कमी झाला. 1 जानेवारीपासून कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूर बाजार समितीत दररोज सरासरी 650 गाड्या कांदा आवक आहे. मंगळवारी बाजार समितीत जवळपास 2,500 शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. त्यातून 85 लाखांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. त्याला सरासरी दर 1,200 रुपये तर उच्चांकी दर 2,150 रुपयांवर स्थिरावला. प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी सोलापूर बाजार समिती गुरुवारी बंद राहणार आहे. त्यामुळे कांदा लिलाव त्या दिवशी होणार नाही याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी असे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे. हुतात्मा सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेच्या वेळेत 1 फेब्रुवारीपासून बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागाने घेतला आहे. पुणे सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेच्या वेळेत 1 फेब्रुवारीपासून बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागाने घेतला आहे अशी माहिती सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी दिली. हुतात्मा एक्सप्रेस 1 फेब्रुवारीपासून पुणे येथून सायंकाळी 5:55 सुटून सोलापूरला रात्री 9:40 पोहोचणार आहे. यासाठी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. तसेच ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आणावी व सोलापूर ते पुणे दरम्यान धावणाऱ्या गाडीच्या वेळेतही बदल करण्याची मागणी करण्यात आली असून यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राठी यांनी सांगितले. श्री गणेश जयंतीनिमित्त मानाच्या आजोबा गणपती मंदिरात श्रींची मिरवणूक काढून पाळणा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोलापूर शहरातील सर्वात जुने आणि मानाचे श्री आजोबा गणपती मंदिरामध्ये सुवासिनी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत डोक्यावर दंडी लावून पाळणा कार्यक्रम ठीक दुपारी 12 वाजता सुरू करत विविध धार्मिक कार्यक्रमात संपन्न केला. सर्वप्रथम शहरातील विविध चौकातून श्रींना बग्गीमध्ये विराजित करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ओम गम गणपतये नमःच्या मंत्रघोषात धार्मिक विधी पुरोहितांनी सुरू केल्याचे चित्र दिसून आले. ओम भक्तहस्तराय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणनायकाय नमः. ओम गणधात्य तेच बसा. राज्यात आरटीई प्रवेशाला मार्चमध्ये सुरुवात होणार असून शिक्षणाच्या अधिकाराचा पालकांनी लाभ घेण्याचे आवाहन शासनाने केले आहे. खाजगी विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये एकूण पटसंख्येच्या तुलनेत 1ली ते 8वी 25% जागांवर वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश दिला जातो. आता 3 फेब्रुवारीपर्यंत शाळांना नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर मार्चपासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
RTE अंतर्गत प्रवेशासाठी वंचित घटक आणि दुर्बल घटकातील विद्यार्थी अर्ज करू शकतात. वंचित घटकात SC, ST, OBC, VJNT, SBC या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचाही याच घटकातून प्रवेश दिला जाणार आहे. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही, केवळ जातीच्या दाखल्यावर प्रवेश अर्ज करता येऊ शकतो. दिव्यांगांना जिल्हा शल्यचिकित्सक तथा सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांकडील 40% पेक्षा अधिक दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. दुर्बल घटकासाठी मात्र आर्थिक उत्पन्नाची अट घालण्यात आली असून 15 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असावे अशी अट आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे लागतात अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली. https://student.maharashtra.gov.in/adm/portal/user/RTE index या शासकीय वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन ऍप्लिकेशन नावाचा पर्याय दिसेल, त्या ठिकाणी संपूर्ण माहिती भरून अर्ज करावा. अर्ज करण्यासंदर्भातील माहितीसाठी होम पेजवर एक व्हिडिओ तसेच मार्गदर्शक सूचना असतात. याशिवाय अर्ज करताना येणाऱ्या अडचणींची माहिती मिळावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यात मदत केंद्रही निर्माण केल्याचे सांगण्यात आले आहे. जल जीवन, बांधकाम, जनसुविधाची कामे तपासण्याचा अधिकार CO स्वामींनी विस्तार अधिकारी यांना दिला असून कामे अपूर्ण असतील तर काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला. सोलापूर जिल्हा परिषदेची समन्वय सभा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, CDPO यांची या बैठकीला उपस्थिती होती. यावेळी CEO स्वामी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे कान टोचले. सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत शेकडो कामे सुरू आहेत. त्याचबरोबर बांधकाम विभाग यासह जनसुविधा, नागरी सुविधा यांचीही कामे आता सुरू होतील. त्यामुळे प्रत्येक कामाची तपासणी झालीच पाहिजे. अभियंते हे तर पाहतीलच, परंतु कामे तपासण्याचे अधिकार मी आता विस्तार अधिकारी, CDPO यांना देतो. तसे आदेश गटविकास अधिकारी यांनी काढावेत. मक्तेदारांच्या कामात हलगर्जीपणा आढळला तर त्यांना थेट काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करावी. आमच्याकडून तात्काळ कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा स्वामी यांनी यावेळेस दिला. त्याच्यामध्ये एका खाली सगळं बांधकाम साहित्य मिळते. पहिला एक प्रयोग आपला जिल्ह्यामधला आहे. तिथं जास्तीत जास्त साहित्य खरेदी करण्यासाठी त्या किमान माळा, रोगाडी चालू त्या परिस्थितीत एखादा आणखी वन रूम खाली सगळं साहित्य बांधकामाचं मिळेल ते आपल्या तालुक्यामध्ये पुन्हा एखाद्या व्यावसायिकाशी टायप करून ऑलरेडी ज्यांचं बांधकाम साहित्याचं आहे त्यांनी जर टायप केला, त्याला आणखी रिक्वायर्ड साहित्य तुझ्या दुकानात ठेव आणि तुला आमच्या महावाहतूक आम्ही तुला टायप करतो, त्याला फायदा असल्याचं काही नाही. त्याच्यामुळे त्याचं एखादं उद्घाटन केल्यानंतर आपलं त्या नाविन्यपूर्ण जे ह्याच्यामध्ये उपक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये येऊन जाईल. या दोनच्या गोष्टी जरा प्राधान्य सर्वांनी करा. सगळ्यांना मान्यता मुख्य कार्यकारी अधिकारी मान्यता दिलेली आहे. परंतु असे कित्येक लाभार्थी आहेत की वारंवार नागपुरावर करून सुद्धा त्यांच्याकडून बाकीच्या लाभार्थ्यांचा आधार कार्ड किंवा पाहतो तर 2022 ची आम्ही प्रशासन वापरला आधार कार्डचे फक्त 420 लाभार्थी आहेत. आता आम्ही मान्यता दिलेली ऑलरेडी जागेवर करतो. त्याचं काय लाभार्थ्याचं स्टेटस आहे, काय जेवढा दिले नाव सामान्य प्रशासन म्हणून कार्यक्रम असताना त्यांनी त्याचबरोबर 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सामान्य प्रशासन विभागाबरोबर DRDA देखील घरकुलाच्या वृत्तीमध्ये अल्प कालावधीमध्ये खूप चांगली प्रगती देण्यामध्ये केली होती. ग्रामपंचायतचा देखील कालावधीमध्ये होता. त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या निश्चितपणे आपल्याला जिल्ह्याला फायदा होईल. तर माझी विनंती आहे तर समन्वय समितीची याची पहिलीच मीटिंग आहे. आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. यावर्षी शौचालय बांधून पूर्ण करायचे फार डिले आहे. काय कारण
आधार कार्ड डायरेक्ट पासबुक आधार अवेलेबल करायला आवश्यक काय असं काय. नरेश लालवानी यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला. नरेश लालवानी यांनी मध्य रेल्वेचे नवीन महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेतील 1985च्या परीक्षेच्या बॅचचे वरिष्ठ अधिकारी आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आणि मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आधी अशोक कुमार मिश्र महाव्यवस्थापक पश्चिम रेल्वे हे मध्य रेल्वेचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. लालवानी यांनी 1985 मध्ये श्री गोविंदराम सक्सेरिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स इंदोर येथून पदवी संपादन केली आणि 2010 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर येथून व्यवसाय प्रशासनात कार्यकारी पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. श्री लालवानी यांना निर्माण आणि ओपन लाईन ऑपरेशन या दोन्हींचा व्यापक अनुभव आहे. भारतीय रेल्वेमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा त्यांना समृद्ध अनुभव आहे. आसाममधील लुमडिंग येथून कारकिर्दीची सुरुवात करून त्यांनी 10 वर्ष ईशान्य फ्रंटियर रेल्वेमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी पश्चिम रेल्वेत अहमदाबाद आणि मुंबई विभागात विविध पदांवर काम केले. लालवानी यांनी भारतीय रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग पुणे येथे प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे आणि रेल्वे अधिकाऱ्यांना ज्ञान दिले आहे. ते करार आणि लवाद, संरक्षण आणि व्यवस्थापन विकास या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी मध्य रेल्वेत मुख्य अभियंता, ट्रॅक मशीन्स तसेच दक्षिण रेल्वेतील पलक्कड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. त्यांनी चीन आणि फ्रान्समध्ये व्यवस्थापन प्रशिक्षण, ऑस्ट्रिया आणि इटलीमध्ये ट्रॅक मशीन प्रशिक्षण, अमेरिकेत नेतृत्व प्रशिक्षण आणि ऑस्ट्रियामध्ये दक्षता प्रशिक्षण घेतले आहे. सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1 च्या वतीने आकस्मिक निधन झालेल्या सदस्यांच्या परिवारास विमा योजना अंतर्गत 6 लाख रुपयांचे निधीचे वितरण झाले. सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1 च्या वतीने आकस्मिक निधन झालेल्या सदस्यांच्या परिवारास विमा योजनेअंतर्गत 2 लाख प्रत्येकी अशा 3 सदस्यांना 6 लाख रुपयांच्या निधीचे वितरण पुणे विभागीय उपायुक्त विजय मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुळीक यांनी पतसंस्थेच्या एकूण कारभाराविषयी माहिती घेतली. कमी व्याजदरात कर्ज, पतसंस्थेचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन, तातडीच्या कर्जाची अर्ध्या तासात उपलब्धता, सभासदांसाठी कॅशलेस मेडिक्लेम, त्याचप्रमाणे पतसंस्थेने राबवलेल्या विविध उपक्रमांची स्तुती केली. सभासदांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांची काळजी करणारी ही सोलापूर जिल्हा नव्हे तर संपूर्ण पुणे विभागातच नव्हे तर राज्यात एकमेव पतसंस्था असल्याचे मत मुळीक यांनी व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय सिंह पवार, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, चेअरमन विवेक लिंगराज, व्हाईस चेअरमन सुहास चेळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर SP माने यांनी केले तर प्रास्ताविक चेअरमन विवेक लिंगराज, आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन सुहास चेळेकर यांनी केले. जर आपण सभासद जर एक्सपायर झाला तर त्यांच्या फॅमिलीला 2 लाख रुपये नॅचरल डेथ झालं तर 2 लाख रुपये विना परतावा त्यांना मदत देतो आणि बाय ॲक्सिडेंट जर चुकून झालं तर 4 लाख रुपयाचं असेल. आतापर्यंत जर आपण साधारण जिल्हा परिषदेचं कुणालाही आता त्यांच्या फॅमिलीला 1ही रुपयाची मदत मिळालेली नसते, तो आपण ते 2 लाख रुपये त्यांना देतो. त्याचे शेअर्स वगैरे कर्ज असेल तर ते रिकवर करून देतो. आज आपण 2 लाख रुपये रोखीन आणि 2 सभासदांचे 4 लाख रुपये ऍडजस्टमेंट म्हणजे त्याच्या कर्जाच्या मागे ऍडजस्टमेंट म्हणजे जी रक्कम आपल्याला ग्रॅज्युएटीतून मिळायची ही रक्कम. तुम्ही समाज कल्याणची टीम तिकडे बसता GAD चेअरमन बसा, मी घेऊन जा मॅडम. वसूल करायची ती आता वसूल सुद्धा करत आपण ते विमा उतरवलेला आहे सभासदांचा. ते एक्सपायर झाले त्यांच्या हे झालं तर त्यांना 2 लाख रुपयाची आपण मदत त्याच्यासाठी 2000 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन आपण सुरुवातीला घेतलं. तर सगळ्या पाहिजे. तर आपल्यासोबत असतील सर आपले हुमायून पटेल म्हणून NSS पशुधन नाही झालं सर पर्यवेक्षक आहे तर त्यांना आपल्या सोबत असते आपण या कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, अनिल जगताप, विष्णू पाटील, दीपक घाडगे, हरिबा सप्ताळे, धन्यकुमार राठोड, दत्तात्रय घोडके, शहनाज तांबोळी, सुंदर नागटिळक, शेखर जाधव, सुखदेव भिंगे, त्रिमूर्ती राऊत, मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगिरी, सचिव दत्तात्रय देशपांडे, माजी संचालक RM काझी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक पवार, सुभाष काळे, विनोद कदम,
नितीन येमूल यांनी परिश्रम घेतले. टाइमपास फेम प्रथमेश परब, मेघा शिंदे, अहमद देशमुख आणि निर्माते उमेश मोहोळकर या सर्व कलाकारांनी ढिशक्याव या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वृत्तवेध चॅनल आणि दैनिक सोलापूर तरुण भारतच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रथमेश परब, अहमद देशमुख आणि मेघा शिंदे या कलाकारांनी चित्रपटाविषयी अधिक माहिती दिली. तसेच चित्रपटगृहात जाऊन तो अवश्य पाहावा असे आवाहनही केले. मी एवढं नक्की सांगेन की वर्षातला माझा पहिला सिनेमा आहे आणि तुम्ही जसं मला इतर सिनेमांमध्ये प्रेम केलेलं आहे तसंच या सिनेमांमध्ये सुद्धा करा. सिनेमाचा ट्रेलर, गाणी याला तुफान रिस्पॉन्स मिळेलच आणि सिनेमाला सुद्धा मिळेल. पण एक आता लोकांना सवय लागलेली आहे OTTची की घरी बसून सिनेमा बघूया किंवा TV वर येईल तेव्हा बघूया वगैरे असे सगळी सवय लागलेली आहे. तर ती सवय प्लीज वृत्तवेध आणि तरुण भारतच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की ती जी सवय आहे ती तोडा तुम्ही आणि प्लीज थिएटरमध्ये या, तिकीट काढून सिनेमा बघा. जर तुम्ही तिकीट काढून सिनेमा नाही बघितला तर कदाचित आम्ही सिनेमे करू शकणार नाही. सो प्लीज तिकीट काढा आणि थिएटरमध्ये येऊन 10 फेब्रुवारीपासून ढिशक्याव फुल ऑन एन्जॉय करा. चित्रपट हा ॲज अन ऑडियन्स मी सांगेल, कारण जर माझा पहिला सिनेमा आहे तर आय गेस मी ऑडियन्सचा पॉईंट ऑफ व्ह्यू खूप छान देऊ शकते. मी अजून तिथपर्यंत पोहोचली नाही आहे, सो इथून मी खूप छान तुम्हाला सांगू शकते. मी चित्रपट पाहिला आणि खूप सुंदर आहे. मी दुसऱ्यांदा चित्रपट पाहत होती तरी मी इतकी खळखळून हसत होती. आमच्यासोबत एक एजंट म्हणजे एका आमच्या टीममधल्याचे ह्यांचे पॅरेंट्स बसले होते, तर मला इतकं छान वाटलं की माझ्यापेक्षा जास्त ते सिनेमा एन्जॉय करत होते. सो मला असं वाटतं की हा एक नाही का लाफ्टरचा डोस, बूस्टर डोस, जसं कोविड नंतर आपल्याला खूप गरज होती बूस्टर डोस इंजेक्ट करायची, पण तसंच तिचं मेंटल प्रेशरमधून लोक गेली आहेत ना, त्याच्यासाठी पण हा बूस्टर डोस यांनी बनवला आहे. आय रिमेंबर जेव्हा हा मूवी शूट पण होत होता तेव्हा आमचे डिरेक्टर आणि पूर्ण टीम त्या लोकांना हसवायचं यार, त्याच्यासाठी आपण सिनेमा बनवूया, त्यांना थोडं रिलॅक्स करायचं. ओव्हरऑल तो एक बूस्टर डोस यांनी लाफ्टरचा बनवलेला आहे. दरम्यान यावेळी दैनिक सोलापूर तरुण भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बिनगुंडी, संपादक विजयकुमार पिसे, वृत्तवेधच्या निवेदिका श्रुती कुलकर्णी तसेच सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी भोकर येथील अनुभवी ज्येष्ठ पत्रकार LA हिरे यांची निवड करण्यात आली. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी भोकर येथील अनुभवी ज्येष्ठ पत्रकार LA हिरे यांची निवड करण्यात आली असून ज्येष्ठ पत्रकार LA हिरे हे गेल्या 32 वर्षांपासून मराठी पत्रकार संघाचे सदस्य आहेत. ते यापूर्वी भोकर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य होते. सामाजिक योगदान, पत्रकार क्षेत्रातील निर्भीड लिखाण व पत्रकार संघाशी एकनिष्ठता पाहता नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या शिफारशीनुसार मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक SM देशमुख, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पांबळे, जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी हिरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे. परिषदेचे मुख्य संस्थापक SM देशमुख यांनी LA हिरे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीने भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने येथील शासकीय विश्रामगृहात 23 जानेवारी रोजी L हिरे यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करून अभिनंदनपर शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार BR पांचाळ, राजेश वाघमारे, श्रीकांत देव, BS सरोदे, शंकर कदम, अरुण डोईजोडे, लतीफ शेख, अनिल जाधव, सिद्धार्थ जाधव, मनोज शिंदे आदी पत्रकारांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भोकर तालुका अध्यक्ष BR पांचाळ, BS सरोदे, अनिल डोईफोडे, सिद्धार्थ जाधव यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार राजेश वाघमारे यांनी केले. हिरे यांच्या निवडीबद्दल सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, पत्रकार बांधवांकडून अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तुला आपल्याला घ्यायचं मग सर्वांना निरोप दिला. आपण सर्वजण आलात. आज मी हिरे साहेब हे मी 1990 पासून त्यांच्या समवेत आहे. जेव्हा नवीन प्रवेश झाला आदरणीय माधवरावजी ढोले साहेब यांचं साप्ताहिक चालू असताना तिथे मी व्रत संपादक म्हणून होतो. सुरुवात तिथूनच झाली. मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तुमचे सहकारी BR पांचाळ, लोकमतचे राजेशजी वाघमारे, श्रीकांत देवजी कदम, सिद्धार्थ जाधव
अरुण डोईफळे, अनिल डोईफळे, वेदू पाटील, अनिल जाधव, सरोदे सर, लतीफ शेख आणि शिंदे, कदम सर्वांनी या ठिकाणी माझी निवड झाल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपण यथोचित सत्कार केला त्याबद्दल मी आपला आभारी आणि ऋणी आहे. मलाही माहीत नव्हतं जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून गोवर्धन बियाणी यांची निवड झाली एवढंच माहीत होतं. शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या लाल बहादूर शास्त्री नगरात दरोडेखोरांनी एका दाम्पत्याच्या घरात धुमाकूळ घातला. वृद्ध महिलेने दागिने देण्यास विरोध केल्याने तिची हत्या करण्यात आली. देगलूर शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या लाल बहादूर शास्त्री नगरात दरोडेखोरांनी एका दाम्पत्याच्या घरात धुमाकूळ घातला. वृद्ध महिलेने दागिने देण्यास विरोध केल्याने तिची हत्या करण्यात आली. या दरोड्यात जवळपास 4 लाखांचा ऐवज लुटून देण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री 11:30च्या सुमारास घडली. यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांबद्दल रोष व्यक्त होत आहे. याबाबत माहिती अशी की देगलूर उदगीर या मुख्य रस्त्यालगत असलेले लाल बहादूर शास्त्री नगर अत्यंत वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या नगरात तरंग बारजवळ येडूर तालुका देगलूर येथील मूळ रहिवासी असलेले पाटील दाम्पत्य राहते. सोमवारी रात्री जेवणानंतर वृद्ध पती पत्नी झोपले होते. रात्री 11:30च्या सुमारास अज्ञात 3 दरोडेखोरांनी त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. ऐवज लुटीसाठी घरमालक श्रीपतराव रामजी पाटील वय 90 व त्यांच्या पत्नी चंद्रकला भीमराव पाटील यांचे हातपाय बांधले. चाकूचा धाक दाखवून चंद्रकलाबाई यांच्याकडील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. यास विरोध करताच चंद्रकलाबाई यांची हत्या केली. त्यानंतर गळ्यातील मणिमंगळसूत्र, सोन्याचे बोर, हातातील सोन्याच्या पाटल्या, सोन्याचे कडे, चांदीचे 70 तोळ्याचे वाळे असा एकूण 3,89,000 रुपयांचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार झाले. देगलूर उदगीर या मुख्य रस्त्यावरील रस्त्याच्या बाजूला आणि रात्रंदिवस वाहने व लोकांची वर्दळ असलेल्या परिसरात दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर देगलूर शहरात वारंवार चोरी, दरोडा, खून असे गुन्हे वाढत आहेत. यामुळे पोलिसांबद्दल रोष व्यक्त होत आहे. या प्रकरणी श्रीपतराव रामजी पाटील यांच्या फिर्यादीनुसार देगलूर पोलीस ठाण्यात कलम 397, 302, 34 भारतीय दंडविधानाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सोहन माछरे हे करत आहेत. शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेनेच्या वर्चस्वाची लढाई सुरू असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का दिला आहे. परभणी जिल्ह्यातील तब्बल 84 सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेनेच्या वर्चस्वाची लढाई सुरू असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का दिला आहे. परभणी जिल्ह्यातील तब्बल 84 सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये जिंतूर सेलू मतदारसंघातील 42 सरपंचांसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर तसेच परभणीचे शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिंतूर येथील शिंदे गटाच्या नेत्या अक्षता राजेश चक्कर पाटील यांच्या पुढाकारातून जिंतूर सेलू मतदारसंघातील 42 गावच्या सरपंचांसह कार्यकर्त्यांचा मुंबई येथे जाऊन पक्षप्रवेश केला असल्याची माहिती सौ अक्षता राजेश चक्कर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यामुळे महाविकास आघाडीसह भारतीय जनता पार्टीला जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये खिंडार पडल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणीतील 84 सरपंचांनी शिंदे गटात नुकताच प्रवेश केला होता. त्यामध्ये जिंतूर सेलू मतदारसंघातील 42 सरपंचांचा समावेश असल्याचा दावा सौ अक्षता चक्कर यांनी केला आहे. राज्यभरातील शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता मोठ्या संख्येने सरपंचांनीही शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 42 गावच्या सरपंचाने शिंदे गटात प्रवेश केल्याने अक्षता चक्कर पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी जिंतूर, पाथरी, मानवत आणि परभणी आणि अशा या तालुक्यांमधून 84 सरपंच आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. कालही आपण पाहिलं, परवाही पाहिलं की दररोज या राज्यभरातून विविध तालुके, विविध जिल्ह्यांमधून
बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर सरपंच असतील, लोकप्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत, एका विश्वासाने दाखल होत आहेत, सामील होत आहेत आणि समर्थन पाठिंबा देत आहेत. एक आमच्यासाठी आनंदाची, समाधानाची, अभिमानाची बाब आहे. कारण गेले 4-5 महिन्यामध्ये आपल्या युती सरकारने जे केलेलं काम आहे, या कामावर लोक विश्वास ठेवत आहेत आणि म्हणून या भागामध्ये, या गावांमध्ये जी काही मूलभूत विकासाची कामं आहेत, सोयी सुविधा आहेत, हे देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होईल अशा प्रकारची खात्री लोकांना आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दररोज या ठिकाणी लोक येतात. सर, दुसरीकडे पाहिलं पक्षप्रवेश होतो आणि जी जुनी पेन्शन ती आता राज्यामध्ये लागू होणार आहे असं देखील कळतं. नाही, यामध्ये त्याच्यावर अभ्यास सुरू आहे, त्याच्यावर संबंधित विभाग, शैक्षणिक विभाग काम करतो आणि त्याच्यावर आत्ताच मी काही बोलू इच्छित नाही. परंतु शेवटी सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे, सर्वसामान्य न्याय देणारा सरकार आहे. शिक्षकांचे जे काही प्रश्न होते तेही सोडवले आपण. जवळपास 1150 कोटी रुपये शिक्षकांच्या त्या विना अनुदानित आणि त्या सगळ्या याच्यावर विषयावर आपण मदत केलेली आहे. त्यामुळे हे सर्वसामान्य लोकांचं सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सकारात्मक भूमिकेतून पुढे चाललेलं आहे. काल देखील झाले होते, आज देखील होते. पुढे कोणता मोठा भाव आपल्याला बघायला मिळाला? बाळासाहेबांची जयंती देखील आहे. हां, जिंतूरचे पण ना, जिंतूरचं ना, तुझं नाव ना. महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे बी फार्मसी प्रथम वर्ष व बी फार्मसी द्वितीय वर्ष डायरेक्ट सेकंड इयर तसेच एम फार्मसी प्रथम वर्षातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर पार्टी उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे बी फार्मसी प्रथम वर्ष व बी फार्मसी द्वितीय वर्ष डायरेक्ट सेकंड इयर तसेच एम फार्मसी प्रथम वर्षातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर पार्टी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BN पौळ हे होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SS पाटील होते. व्यासपीठावर प्राध्यापिका अरुणा तगरखेडे, प्राध्यापक सुरेश हानपुडे, प्राध्यापक सुनील गरड, प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे, प्राध्यापक डॉक्टर SV उचनाळे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर भागवत पौळ यांनी विद्यार्थ्यांना GPAT व नायपर या परीक्षेसाठी तयारी कशी करावी, या परीक्षेत यश संपादन करण्यासाठी काय व कसे परिश्रम घेतले पाहिजेत याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉक्टर SS पाटील यांनी महाविद्यालयात वर्षभर राबवण्यात आलेल्या तसेच भविष्यात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कॉलेजच्या मागील निकालाबाबत सविस्तर माहिती दिली. अँटी रॅगिंग बद्दल प्राध्यापक डॉक्टर माधव शेटकार, स्कॉलरशिप बद्दल प्राध्यापक डॉक्टर उस्नाळे, विशाखा कमिटीबद्दल प्राध्यापिका प्रीती माकणे, लायब्ररीबद्दल प्राध्यापक गार्डी यांनी माहिती दिली. यावेळी प्राध्यापक रवी मोरे यांनी फार्मसीची शपथ दिली. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर चंद्रवदन पांचाळ यांनी केले तर आभार प्राध्यापक सुनील गरड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक कुंभार, प्राध्यापक इर्शाद शेख, प्राध्यापक परवेज, प्राध्यापिका नंदा भालके, प्राध्यापक सुजित पवार, प्राध्यापक वाकोडे, प्राध्यापक विनोद उस्नाळे, प्राध्यापक हुंसनाळकर व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. लोहारा खुर्द येथील क्रीडांगणाचे काम न करताच 7 लाख रुपये भ्रष्टाचार केला याची चौकशी करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. लोहारा खुर्द येथील क्रीडांगणाचे काम न करताच 7 लाख रुपये भ्रष्टाचार केला याची चौकशी करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. औंढा नागनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत लोहारा खुर्द येथील गावकऱ्यांनी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध कामांच्या बाबतीत झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणार्थींच्या मागण्या याप्रमाणे: लोहारा खुर्द येथील क्रीडांगणाचे काम न करताच बिल उचलण्यात आले आहे याची चौकशी करावी. 14व्या व 15व्या वित्त आयोगाची कामे मागील 7 वर्षात न करताच बिल उचलल्याचा हिशोब गावकऱ्यांसमोर देण्यात यावा. मागील 7 वर्षात ग्रामपंचायत येथे एकही ग्रामसभा न घेताच अवैध दिलेल्या ठरावाची चौकशी करण्यात यावी. ग्रामपंचायतीतील भोगवटधारांकडून 25,000 रुपये घेऊन दिलेले नमुना नंबर 8A चौकशी करण्यात यावी.
5 अद्यापपर्यंत रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर कामांची यादी तसेच विहिरीची यादी जाहीर करण्यात यावी. गावातील नागरिकांना दिलेल्या शौचालयाची कामे व लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात यावी. लोहारा खुर्द येथील गावकऱ्यांनी विविध विकास कामांच्या संदर्भात माहिती मागितली असता संबंधित शासकीय अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील लोहारा खुर्द येथील गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. आमरण उपोषणाला लोहारा खुर्द येथील बाळू जाधव, किशन पोटे, रंगनाथ राठोड, भारत राठोड, बालाजी जाधव, नामदेव चव्हाण, सूरतराम जाधव, कोंडबाराव गोरे, रामचंद्र गायकवाड, दामोदर जाधव, प्रभाव चव्हाण, दिनेश वरीड, प्रवीण राठोड, शिशुपाल राठोड, अर्जुन पोटे, नागनाथ जाधव यांच्यासह इतर आमरण उपोषणास बसले आहेत. बाळू एकनाथ जाधव, राहणार लोहारा खुर्द, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली. आमची अशी मागणी आहे की ग्रामसेवकाला बडतर्फ करणे. कारण आमच्या गावामध्ये क्रीडांगणाचा जो 7 लाखाचा निधी आलेला होता ते निधी आमच्या ग्रामसेवकाने के.व्ही. देशमुख यांनी पूर्ण काम न करताच हडप केलेलं आहे. आणि परत आमच्या गावात जे रोजगार हमी योजनेच्या विहिरी आल्या होत्या आणि शौचालय होते ते सर्व कामं न करताच पैसे उचललेले आहेत. आणि ह्या ग्रामसेवकाला याची चौकशी चालू असताना माननीय BDO साहेबांनी त्याची परस्पर आम्ही बदली केलेली आहे. तुळजापूर तालुक्यातील मुरटा येथील बरड वस्ती वार्ड क्रमांक 3 मध्ये कामे मंजूर नसताना गटार व पाणी पाईपलाईन काम सुरू असल्याने याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ प्रवीण मोरे यांनी निवेदन गट विकास अधिकारी यांना दिले. तुळजापूर तालुक्यातील मुरटा येथील बरडवस्ती वॉर्ड क्रमांक 3 मध्ये कामे मंजूर नसताना गटार व पाणी पाईपलाईन काम सुरू असल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी गावात जाऊन कुणाच्या आदेशाने चालू आहेत याची चौकशी करून पाहणीअंती योग्य ती कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थ प्रवीण मोरे यांनी निवेदन देऊन केली आहे. या बाबतीत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुरटा मानेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत बरडवस्ती वॉर्ड क्रमांक 3 येथे अंडरग्राउंड गटार व पिण्याच्या पाईपलाईनचे काम मंजुरी नसताना चालू आहे. या कामांची माहिती ग्रामपंचायतीकडे मागवली असता ग्रामपंचायतीने माहिती दिलेली नाही. तरी ही कामे अनलिगली चालू असल्याची शक्यता आहे. तरी गटविकास अधिकारी यांनी गावात जाऊन याची पाहणी करावी व कुणाच्या आदेशाने ही कामे चालू आहेत याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे. नळदुर्ग येथे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 25 जानेवारी रोजी नळदुर्ग येथे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राज्याचे आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नळदुर्ग, अणदूर व जळकोट या बीटमधील 500 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यात राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 25 जानेवारी रोजी नळदुर्ग येथे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ही चित्रकला स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नळदुर्ग, अणदूर व जळकोट या बीटमधील शाळांचे 500 विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिक्षण विभागाला सहकार्य केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी श्वेता सुनील माळगे, द्वितीय क्रमांक सानिया सलीम नदाफ, तृतीय क्रमांक सुरवसे राज मल्लीनाथ यांनी मिळवला. या विजेत्यांना अनुक्रमे 5,000, 3,000 व 2,000 रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचबरोबर 10 स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. यात 1,000 रुपये रोख व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, पत्रकार विलास येडगे, प्राध्यापक डॉक्टर
रामदास ढोकळे, प्राध्यापक डॉक्टर दीपक जगदाळे, उत्तम बनसगोळे, अमर भाळे, मनोज मिश्रा, मल्लिकार्जुन गायकवाड, शिवाजी सुरवसे, गजानन हळदे यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी श्रीमती राऊत व त्यांच्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी ही स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी परिश्रम घेतले. नळदुर्ग येथे श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. नळदुर्ग येथे अक्कलकोट रस्त्यालगत असलेल्या गणेश मंदिरात 25 जानेवारी रोजी श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. ठाकूर परिवाराकडून दरवर्षी या ठिकाणी गणेश जयंती साजरी केली जाते. यावर्षी बलदेवसिंह ठाकूर यांच्या वतीने भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. 25 जानेवारी रोजी सर्वत्र श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नळदुर्ग येथेही धर्मवीर संभाजी गणेश, जय भवानी गणेश मंडळ, भोईराज गणेश मंडळ व लोकमान्य गणेश मंडळ या ठिकाणी गणेश जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी श्री गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी, विशेष करून महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गणेश जयंतीचा मुख्य कार्यक्रम येथील अक्कलकोट रस्त्यालगत असलेल्या गणेश मंदिरात पार पडला. दुपारी 12 वाजता पाळण्याचा कार्यक्रम झाला. यावेळेस शेकडो महिलांनी पाळण्याची गाणी म्हटली. त्याचबरोबर या ठिकाणी महिलांच्या भजनाचा कार्यक्रमही झाला. यावेळी श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत श्रीयुत विष्णू शर्मा महाराज यांनीही या ठिकाणी येऊन गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी माजी नगरसेवक विनायक अहंकारी, सुधीर हजारे, बसवराज धरणे, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख, पत्रकार विलास येडगे, उत्तम बनसगोळे, शिवाजी नाईक, अमर भाळे, दादासाहेब बनसोडे, सुनील बनसोडे, नवल जाधव यांच्यासह अनेक गणेश भक्त उपस्थित होते. या ठिकाणी गणेश जयंतीनिमित्त आयोजित केलेले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरदार सिंग ठाकूर, बलदेव सिंग ठाकूर, जयपाल सिंग ठाकूर, मानसिंग ठाकूर, राजेंद्र ठाकूर, सतीश गहेरवार, राजू सिंग ठाकूर, विजय सिंग ठाकूर, किरण ठाकूर, अजय ठाकूर, अरुण ठाकूर, रवी ठाकूर, समर ठाकूर, धीरज गहेरवार, नीरज गहेरवार, सुशील राठोड, विनू कोकणे, आकाश घोडके, अनंतसिंह गहेरवार, जगदीश गहेरवार यांनी परिश्रम घेतले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महापालिकेचे यंदाचे अंदाजपत्रक राहणार वास्तववादी. थकीत कर वसुलीला देणार प्राधान्यक्रम. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची माहिती. इंद्रभुवनच्या नूतनीकरणामुळे गतवैभवाबरोबरच मिळाले बळकटीकरण. आणखी 200 वर्ष इमारत राहणार भक्कम. महापालिका आयुक्त तेलीसह वास्तुविशारद मुनीश पंडित यांनी केली पाहणी. शहरात दिसून आला श्री गणेश जयंतीचा उत्साह. मानाच्या श्री आजोबा गणपती मंदिरात संपन्न झाले धार्मिक विधीसह पाळणा कार्यक्रम. आणि जल जीवन, बांधकाम, जनसुविधाची कामे तपासण्याचा अधिकार सीओ स्वामींनी दिला विस्तार अधिकाऱ्यांना. कामे अपूर्ण असतील तर काळ्या यादीत टाकण्याचा दिला इशारा. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात.